राज्यात सर्वच महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालचा अखेरचा दिवस होता. कालच्या दिवशी उमेदवारीवरून अनेक ठिकाणच्या घडामोडी समोर आल्या. अशातच पुण्यात भाजपची शिवसेनेसोबतची युती तुटल्यानं भाजपकडून सर्वाधिक जागांवर आपले उमेदवार उभे करण्यात आले. तर अनेक दिग्गजांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना आणि कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी नाकारण्यात आली. याचा फटका बसलाय तो म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना. मुरलीधर मोहोळ यांच्या एकाही जवळच्या कार्यकर्त्याला भाजपने उमेदवारी दिलेली नाही. भाजपचे मंडल प्रमुख निलेश कोंडाळकर यांना प्रभाग क्रमांक 31 मधून एबी फॉर्म दिला, पण मोहोळांचे मावस भाऊ असल्याच्या तक्रारीमुळे त्यांचा एबी फॉर्म रद्द करण्यात आलाय. त्यांच्याऐवजी दिनेश माथवड यांना उमेदवारी देण्यात आली, तर वृषाली माथवड यांच्या जागी ज्योत्स्ना कुलकर्णी यांना उमेदवारी देण्यात आली. दरम्यान पुण्यात मुरलीधर मोहोळ यांचे नातेवाईक असलेल्या श्रीधर मोहोळ, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांची ही संधी नाकारण्यात आली. याशिवाय मेधा कुलकर्णी यांच्या मुलीला, माधुरी मिसाळ यांच्या मुलाला, सुनील कांबळे यांच्या मुलीला उमेदवारी देणार असल्याची चर्चा होती, पण त्यांना उमेदवारी मिळालेली नाहीये. त्याचवेळी माजी आमदारांपैकी योगेश मुळीक, गिरीश बापट यांच्या कुटुंबियांना मात्र भाजपने उमेदवारी दिली. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या लेट्स अप मराठीला फॉलो करायला विसरू नका. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion.